व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे अकोल्यात दरोड्याचा प्रयत्न फसला। पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अकोले शहराचे मध्यवर्ती ठिकाणी नरेंद्र मैड यांचे मैड ज्वेलर्स या दुकानावर दरोड्याच्या उद्देशाने 2 चोर प्रयत्न करत होते, परंतु शेजारीच असलेल्या टेलरिंग काम करणाऱ्या पिंटू उर्फ अनिल वल्वे टेलर यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला व पोलिसांनी या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या। सविस्तर घटना अशी की पिंटू वल्वे टेलर हे रात्री उशिरापर्यंत काम करत असतात। पहाटे 4 वाजता काम करत असताना त्यांच्या असे लक्षात आले की शेजारील ज्वेलर्स दुकानाचं वर कसला तरी आवाज होत आहे। त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी वरून पत्रे उचकटण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांनी तो दुकान मालक नरेंद्र मैड व पोलिसांना फोन करून माहिती दिली। दुकानाचे मालक व पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी सदर दरोडेखोरांना ताब्यात घेतलंय। त्यांचेवरती गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। अनिल वल्वे यांच्या सतर्कतेमुळे मोठा दरोड्याचा प्रयत्न उघड झाल्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहमदनगर। या ठिकाणी चोर घुसलेले सकाळी साधारणतः 4 वाजल्याच्या दरम्यान चहा घ्यायला गेल्यानंतर तिकडनं येताना मला पत्र्याचा आवाज आला म्हणून मी वर बघितला असता असं लक्षात आलं की वर कोणतरी आहे म्हणून आणि पत्र्याचाही आवाज येत होता। त्यांनी संबंधित दुकानदाराला लगेच फोन केला। घटना रात्री किती वाजता घडलेली? साधारणतः 4 वाजता। सर 4 वाजता तुमचं काम चालू होतं? हो, रात्री उशिरापर्यंत असतो दुकानाचं काम चालू राहतं। मग तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही काय केलं पुढं? मी संबंधित नरेंद्र मैड म्हणून ज्यांच्या दुकानदाराचं नाव आहे त्यांना फोन केला। ते लगेच 5 मिनिटात आले। त्यांनी पोलिसांना कळवलं। आम्ही सर्वांनी मिळून, पोलीस पण आले 5 मिनिटाच्या स्वतःने। आम्ही सर्वांनी मिळून त्याला ताब्यात दिलं। रात्री काय घटना घडली आणि तुम्हाला कशी माहिती मिळाली? रात्री साधारण 4:15 4:30च्या दरम्यान आम्हाला आमच्या गल्लीतले टेलर पिंटू टेलर यांनी आम्हाला फोन करून कळवलं की बाबा वर एक माणूस वर दिसतोय दुकानात आतमध्ये गेलेला असलेला। त्यांनी तिथं चहाच्या दुकानात एक जण कामगार आहे त्याला बी आम्हाला बोलून घेतलं आणि तेवढ्यात आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं। मग पोलीस स्टेशनवरून आले म्हणून त्यांनी त्यांना पकडून ताब्यात घेतलं। दुसरा जो चोर होता तो शेजारी मुतारी असली आमच्या शेजारी मुतारी तिथं आतमध्ये लपलेला होता। मग आमच्या वडिलांनी दाखवलं का बा हा इथं लपलेला आहे। पोलिसांनी त्याला पकडून पोलीस स्टेशनला